मित्रांनो नमस्कार. मी सुदाम गंगावणे. कल्याण डोंबिवलीच्या बातमीच्या संदर्भात मी आता हा व्हिडिओ तयार करतोय आणि गेल्या काही दिवसापासून मी निवडणुकीच्या प्रचारात होतो, रिंगणात होतो. त्याच्यामुळे सोशल मीडिया आणि माझा जे वेबसाईट आहे त्याच्यापासून आणि बातमीपासून सगळ्यांपासून मी लांब होतो. आता हा जो व्हिडिओ तयार करतोय मी तो ह्याच्यासाठी आहे की राज्यामध्ये ज्या महानगरपालिका आता त्यांच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यासाठी आरक्षण आज महापौर उपमहापौर यांचं जे आरक्षण आहे ते डिक्लेअर झालेलं आहे आणि त्यानुसार ह्या महानगरपालिका म्हणजे फक्त तुम्ही ठाणे आणि कल्याण डोंबिवली बघितली आणि तिकडे उल्हासनगर बघितलं तर ह्या महानगरपालिकेमध्ये जे रिझर्वेशन पडलेलं आहे ते ठाण्यामध्ये SC वर्गासाठी रिझर्वेशन पडलेलं आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये ST वर्गासाठी रिझर्वेशन पडलेलं आहे. उल्हासनगरमध्ये OBC वर्गासाठी रिझर्वेशन पडलेलं आहे. भिवंडीमध्ये जे रिझर्वेशन पडलेलं आहे ते OBC देखील आहे. ते मला थोडंसं चेक करून घ्यावं लागेल. कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या 25 वर्षानंतर म्हणजे महानगरपालिका ज्या वेळेसपासून अस्तित्वात आली त्यापासून आत्तापर्यंत आदिवासी समाजाला कधी न्याय मिळाला नाही आहे आणि आदिवासी समाजाला न्याय मिळाला नाही गेल्या 25 वर्षात. म्हणजे मी आता मीडियाच्या काही बातम्या बघितल्यात, सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर काही बातम्या बघितल्यात की STचं आरक्षण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी पडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही जी लोक आहेत ते त्यांना हा जो चक्राकार असतो रिझर्वेशनचा म्हणजे OBCचा असेल, SCचा असेल, SC फिमेलचा असेल, STचा असेल, हा चक्राकार त्यांना समजून येत नाही. म्हणजे आता महानगरपालिका अस्तित्वात आली 1995ला आणि त्या दरम्यान या ठिकाणी SCसाठी 2 वेळा आरक्षण पडलेलं आहे. OBCचं देखील आरक्षण पडलेलं आहे. पण आदिवासी बांधवांसाठी आरक्षण महापौर पदासाठी कधी इथे दिलं गेलेलं नाही आहे आणि म्हणून आता याच्यामध्ये महापौर कुणाचा बसेल, कोण असेल, तर मुळामध्ये ST प्रवर्गातून जे लोक निवडून आले त्याच्यामध्ये कल्याण पश्चिमला 2 उमेदवार आहेत. एक भांगले म्हणून आहेत, ते खडकपाडा राखीव मतदारसंघातून तिथून निवडून आलेले आहेत. त्याच्यानंतर थविल मॅडम ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत, त्या पहिल्या नगरसेविका देखील होत्या आणि कल्याण मध्ये पूर्वी ज्या शीतल भंडारी आहेत त्या शिवसेना उभाटा या पक्षामध्ये होत्या. नंतर त्या निवडणुकीच्या काळामध्ये रवी चव्हाण जे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष त्यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये गेले, पण तिथे त्यांना तिकीट मिळालं नाही आणि नंतर मग तिकीट मिळालं नाही. मग त्या ठिकाणी त्या परत महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथून त्यांना उमेदवारी मिळाली आणि प्रभाग क्रमांक जो होता 15 तिथून जो राखीव होता STसाठी तिथून त्या निवडून आलेल्या. आता कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांनी गट स्थापन केलेले आहे. त्यांच्या 53 जागा आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी सेना असेल त्यांच्यातून काही लोक त्यांनी फोडलेत आणि जवळजवळ त्यांचा आकडा आता निश्चित झालेला आहे आणि तो भाजप विरहित आकडा आहे. आता बोलायला जरी ते काही बोलले की आम्ही महायुतीमध्ये असू वगैरे वगैरे, पण ही तीच महापालिका आहे. त्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला शिवसेनेने बाहेर बसवलं होतं सरळ सरळ. म्हणजे तुम्हाला सांगतो 1995चा हा काळ असेल, त्या काळामध्ये शिवसेनेची इथे एक हाती सत्ता होती आणि मग विरोधी पक्षामध्ये भारतीय जनता पक्ष होता आणि त्याच्यामध्ये हे वसंतराव सूर्यवंशी गुरुजी असतील, दिनेश तावडे असतील, त्याच्यानंतर हर्षेंद्र पाटील असतील, त्याच्यानंतर मुकुंद कुलकर्णी असतील, ही सगळी जी लोक
डॉक्टर पद्माकर लोहकरे असतील, ही सगळी लोक त्या कमिटीमध्ये होते. म्हणजे 1995ची जी बॉडी होती त्याच्यामध्ये होते. आणि त्याच्यानंतर देखील भारतीय जनता पक्ष याला शिवसेनेने, कल्याण डोंबिवलीमधल्या शिवसेनेने सत्तेपासून लांबच ठेवलेले. आणि त्याच्यानंतर जेव्हा पुंडलिक बाळू म्हात्रे यांनी शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावला, म्हणजे आनंद दिघे साहेब गेल्यानंतर या ठिकाणी सत्ता परिवर्तन झालं. आणि सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पुंडलिक बाळू म्हात्रे तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. आणि त्यावेळेस राष्ट्रवादीचं बलाबल, काँग्रेसचं बलाबल याच्या जोरावर आणि अपक्ष यांच्या जोरावर पुंडलिक बाळू म्हात्रे हे कल्याण डोंबिवलीचे महापौर झाले. म्हणजे पहिल्यांदा शिवसेनेला सत्तेपासून त्यावेळेस लांब केलं होतं. आणि मग त्याच्यानंतर जे जिल्हाप्रमुख होते त्यावेळेसचे प्रभाकर मोरे, रघुनाथ मोरे, प्रभाकर मोरे ते असतील, त्यांचा अपघात झाला होता. आणि मग त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्याची जी कमांड आहे ती जिल्हाप्रमुखाची कमांड एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली होती. तो काळ जो होता तो काळ 2004च्या दरम्यानचा होता. आणि 2004च्या दरम्यानचा जो काळ ती कमांड हाती घेतल्यानंतर पुन्हा 2005मध्ये पुन्हा या ठिकाणी शिवसेनेने आपली जी सत्ता आहे, गेलेली सत्ता आहे ती मिळवली. मग ती 2005 असेल, 2010 असेल, 2015 असेल, अशी ती सत्ता त्यांनी कायम ठेवली. मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला त्यांनी सत्तेचा थोडासा वाटा दिला. आणि त्यावेळेस मनसेचं बलाबल हे जे विरोधी पक्षात होतं ते खूप जास्त होतं, त्यांच्या जागा खूप जास्त आल्या होत्या. आणि मग ते सभागृहातलं विरोधी पक्षनेतेपद देखील मनसेकडे होतं. म्हणजे मंदार हळवे जे आता भाजपमध्ये जाऊन बसलेले आहेत ते मनसेचे विरोधी पक्षनेते होते, तेच लोक होते. तर मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसामध्ये हे चित्र अजून क्लिअर होईल. चित्र तर तसं क्लिअर झालेलं आहे, कारण आमदार राजू पाटील, त्याच्यानंतर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांना माहिती दिलेली आहे की आम्ही सपोर्ट करतो, आम्ही शिवसेनेला करू, तसा लोकल लेवलला अधिकार प्रमुख राज ठाकरे दिलेला आहे. तर असो, याच्यावर आपण लक्ष ठेवून असतो पुढे काय असेल, काय बनेल कुणाचं. पण 25 वर्षांत पहिल्यांदा आदिवासी समाजाचा या कल्याण महापौर हे